नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. या सत्राचा मुख्य उद्देश म्हणजे CPR किंवा CPR या प्रक्रियेविषयी असलेली गुंतागुंत पूर्णपणे दूर करणे. बघा, जेव्हा अचानक एखादी मेडिकल इमर्जन्सी येते ना, तेव्हा थोडासाही संकोच प्राणघातक ठरू शकतो. म्हणूनच आज आपण माणसाचा जीव वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या अचूक आणि टप्प्याटप्प्याने करावयाच्या कृती समजून घेणार आहोत. ही प्रक्रिया वाटते तितकी कठीण अजिबात नाही आणि हे कौशल्य आत्मसात केलं तर खऱ्या अर्थाने जीवन आणि मृत्यू यातील अंतर पुसून टाकता येतं. आता सुरुवातीलाच हे स्पष्ट करणं गरजेचं आहे की ही सर्व माहिती कुठून आली आहे. आज आपण ज्या गोष्टी पाहणार आहोत त्या थेट महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या अधिकृत CPR गाईडलाईन्समधून घेतलेल्या आहेत. याचाच अर्थ असा की आपण इथे ज्या प्रक्रियांवर चर्चा करणार आहोत त्या 100% वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित आणि अत्यंत विश्वसनीय आहेत. चला तर मग आजच्या या माहितीच्या प्रवासात आपण काय पाहणार आहोत ते थोडक्यात पाहूया. आपण हे 6 टप्प्यात समजून घेऊया. 1. CPRची गरज आणि महत्त्व. 2. जीवनरक्षक सुवर्ण नियम. 3. प्रौढांसाठी CPRची प्रत्यक्ष कृती. 4. फक्त हातांनी दिला जाणारा CPR आणि समन्वय. 5. अर्भकांमधील CPR. आणि शेवटी 6. मास्टर मॅट्रिक्स आणि सारांश. सुरुवात करूया आपल्या पहिल्या विभागापासून. विभाग 1. CPRची गरज आणि महत्त्व. विचार करा, अचानक कोणाला कार्डियॅक अरेस्ट आला, म्हणजेच हृदयविकाराचा झटका आला, पाण्यात बुडण्याची घटना घडली किंवा जेवताना घशात काही अडकून गुदमरल्यासारखं झालं किंवा विजेचा तीव्र धक्का लागणं, औषधांचा अतिवापर होणं. या अशा गोष्टी आहेत ज्या कधीही, कुठेही आणि कोणासोबतही घडू शकतात. अशा वेळी त्या व्यक्तीचे हृदय किंवा श्वास अचानक बंद पडू शकतो आणि नेमक्या याच क्षणी बाह्य मदतीची आणि अगदी त्वरित हस्तक्षेपाची सगळ्यात जास्त गरज असते. आणि म्हणूनच इथे द गोल्डन टाईम किंवा सुवर्णकाळ ही संकल्पना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. होतं काय, जेव्हा हृदयाचे ठोके थांबतात ना, तेव्हा मेंदूला जाणारा ऑक्सिजनचा सप्लाय लगेच खंडित होतो. ऑक्सिजन न मिळाल्यास केवळ काही मिनिटातच मेंदूचं कधीही भरून न येणारं नुकसान होऊ शकतं. अशा वेळी त्वरित कृती केल्यास शरीरातला ऑक्सिजनचा प्रवाह चालू राहतो. यामुळे मेंदू सुरक्षित राहतो आणि रुग्णवाहिका येईपर्यंत महत्त्वाचे अवयव जिवंत राहण्यास मदत होते. आता वळूया दुसऱ्या विभागाकडे. विभाग 2. जीवनरक्षक सुवर्ण नियम. संपूर्ण CPRमधला सर्वात महत्त्वाचा नियम जो कायम लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे 30 आणि 2चं प्रमाण. याचा नेमका अर्थ काय, तर छातीवर सलग 30 वेळा दाब देणं आणि त्यानंतर तोंडातून 2 वेळा बचाव श्वास किंवा रेस्क्यू ब्रेथ्स देणं. 30 आणि 2 हेच ते चक्र आहे जे रक्ताभिसरण कृत्रिमरित्या चालू ठेवतं. हा आकडा अजिबात विसरू नका, कारण हाच या संपूर्ण प्रक्रियेचा मुख्य पाया आहे. पण इथे कॅच आहे. केवळ आकडा महत्त्वाचा नाहीये, तर तो पूर्ण करण्याची गतीही तितकीच महत्त्वाची आहे. हे 30 आणि 2चं प्रमाण आपल्याला एका मिनिटाला 100 ते 120 दाब या वेगाने पूर्ण करायचं असतं. ही कृती अत्यंत जलद आणि अखंडपणे होणं गरजेचं आहे. जर मध्येच थोडा जरी ब्रेक घेतला तर रक्तदाब कमी होतो आणि मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचणं थांबतं. त्यामुळे वेग आणि सातत्य हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. चला आता तिसऱ्या विभागात प्रत्यक्ष कृती कशी करायची ते पाहूया. विभाग 3. प्रौढांसाठी CPR. कोणतीही कृती करण्याआधी तपासणी करणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी त्या व्यक्तीच्या खांद्यावर जोराने थाप मारा आणि मोठ्याने आवाज देऊन बघा की ते काही रिस्पॉन्स देतायत का. जर कोणतीही हालचाल नसेल तर क्षणाचाही विलंब न करता लगेच 108 नंबरवर रुग्णवाहिकेसाठी कॉल करा. त्याचवेळी गळ्यावर 2 बोटं ठेवून कॅरोटिड नाडी तपासा. जर नाडीचे ठोके लागत नसतील तर ताबडतोब छातीवर दाब देण्याची प्रक्रिया सुरू करावी लागते. प्रत्यक्ष छातीवर दाब देताना आपले हात बरोबर छातीच्या मध्यभागी ठेवले पाहिजेत. दाब किती खोल गेला पाहिजे, तर साधारण 5 ते 6 सेंटीमीटर. आणि हो, इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक दाबानंतर छातीला पुन्हा पूर्णपणे वर किंवा पूर्वस्थितीत येऊ द्यायचंय. असं केल्यामुळेच हृदयामध्ये पुन्हा रक्त भरलं जातं आणि ते पुढच्या दाबासाठी तयार होतं. आता लवकर न थकता हा 5 ते 6 सेंटीमीटरचा दाब देण्यासाठी शरीराची पोझिशन कशी असावी. दाब देताना दोन्ही हातांची बोटं एकमेकात घट्ट गुंफलेली ठेवा आणि कोपरं एकदम सरळ रेषेत ठेवा. इथे फक्त हातांच्या ताकदीचा वापर नाही करायचा, तर आपल्या शरीराच्या वरच्या भागाचा संपूर्ण वजन थेट रुग्णाच्या छातीवर वापरायचं आहे. यामुळे योग्य तो दाब मिळतो. आता पाहूया आपला चौथा विभाग. विभाग 4. फक्त हातांनी CPR आणि समन्वय. अनेकदा असं होतं की अनोळखी व्यक्तीला तोंडातून श्वास द्यायला संकोच वाटू शकतो. पण लक्षात ठेवा, काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करणं नेहमीच लाख पटीनं चांगलं असतं.
जर श्वास देणं शक्य नसेल तर फक्त हातांनी सीपीआर किंवा हँड्स ऑनली सीपीआर सुरू ठेवा. याचा अर्थ एका मिनिटाला 100 ते 120 या वेगाने छातीवर फक्त दाब देण्याचं काम अविरत सुरू ठेवणं. या शारीरिक दाबामुळेही मेंदूपर्यंत रक्तप्रवाह चालू राहण्यास मदत होते. हे सातत्याने आणि वेगाने दाब देण्याचं काम खरंच खूप थकवणारं असू शकतं. म्हणूनच जर मदतीसाठी दुसरं कोणी उपलब्ध असेल तर दोघांनी मिळून समन्वयाने काम केलं पाहिजे. दर 2 मिनिटांनी एकमेकांची जागा बदला. यामुळे काय होतं, एका व्यक्तीला थकवा आल्यामुळे दाबाच्या गतीमध्ये आणि खोलीमध्ये कोणताही खंड पडत नाही. हा अचूक समन्वय खऱ्या अर्थाने जीव वाचू शकतो. पुढचा 5वा विभाग खूप नाजूक आणि तितकाच महत्त्वाचा आहे. विभाग 5 अर्भकांमधील किंवा 1 वर्षाखालील बाळांमधील सीपीआर. इथे सगळ्यात पहिला आणि मोठा फरक कुठे येतो माहितीये? नाडी तपासण्याच्या जागेत. मोठ्या माणसांची नाडी आपण गळ्यावर तपासतो, पण लहान बाळांच्या बाबतीत तसं नसतं. बाळाची नाडी ही हाताच्या आतल्या बाजूला म्हणजेच ब्रेकियल पल्सच्या ठिकाणी तपासावी लागते. हा फरक अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो नेहमी ध्यानात ठेवला पाहिजे. बाळाची नाडी तपासण्याची अचूक जागा म्हणजे हाताच्या आतल्या बाजूला, बरोबर खांदा आणि कोपर यांच्यामध्ये. जर बाळाच्या हृदयाचे ठोके एका मिनिटाला 60 पेक्षा कमी असतील किंवा बाळ सामान्यपणे श्वास घेत नसेल तर क्षणाचाही विलंब न करता त्वरित सीपीआर सुरू करणं बंधनकारक असतं. अर्भकांवर दाब देताना पूर्ण हात वापरण्याची गरज नसते. फक्त 2 बोटांचा वापर करायचा आणि ती बोटं छातीच्या मध्यभागी ठेवायची. शरीर लहान असल्यामुळे दाबाची खोली कमी म्हणजे साधारण 1.5 इंच इतकीच असते आणि श्वासही अतिशय हलके द्यावे लागतात. पण एक गोष्ट इथे अजिबात बदलत नाही. प्रमाण तेच राहतं, 30 दाब आणि 2 श्वास. सुवर्ण नियम सगळीकडे लागू होतो. आता येऊया शेवटच्या 6व्या विभागाकडे. विभाग 6 मास्टर मॅट्रिक्स आणि सारांश. या मास्टर मॅट्रिक्सकडे नजर टाकली की एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. रुग्ण मोठा असो ज्यासाठी 2 हातांचा वापर लागतो, लहान मूल असो किंवा फक्त 2 बोटांची गरज असणारा लहान बाळ असो, पद्धतीमध्ये थोडे बदल नक्कीच आहेत. पण एका मिनिटाला 100 ते 120 ची गती आणि 30-2चं प्रमाण हे सर्वत्र अगदी समान राहतं. हेच खऱ्या अर्थाने जीवदान देणारं शाश्वत चक्र आहे. आज वैद्यकीय तंत्रज्ञान खूप प्रगत झालंय, यात शंकाच नाही. पण इमर्जन्सीच्या पहिल्या काही अत्यंत निर्णायक मिनिटांमध्ये ही आधुनिक मशीन्स कधीच आपल्याजवळ नसतात. अशावेळी तिथे असतो तो फक्त माणूस आणि त्याची समयसूचकता. म्हणूनच एका वाक्यात अतिशय मार्मिकपणे म्हटलंय, तुमचे 2 हात वाचवू शकतात एक आयुष्य. एका सामान्य माणसाच्या कृतीमध्ये एखाद्या कुटुंबाचं संपूर्ण विश्व उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्याची प्रचंड ताकद असते. तर हे सत्र संपवताना हा शेवटचा विचार मनात नक्की ठेवा. या अधिकृत माहितीमुळे आता सीपीआर प्रक्रियेतली कोणतीही गुंतागुंत राहिलेली नाही. सगळे टप्पे एकदम स्पष्ट आहेत. प्रश्न फक्त एवढाच आहे की जेव्हा अचानक संकट येईल आणि तो सुवर्णकाळ सुरू होईल तेव्हा घाबरून न जाता पुढाकार घेऊन तो जीव वाचवण्यासाठी कोण तयार असेल? कारण ती ताकद आता खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्याच हातात आहे.